तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2025चा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. 26 ते 38 पर्यंतची उदाहरणं आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही भाग 1 बघितला नसेल तर माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा. एक एक उदाहरण 2-2, 3-3 पद्धतीने तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये सोडवून दिलेलं आहे. तर आपण आता पार्ट 2 सुरू करूयात. उदाहरण क्रमांक 39. कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास शेकडा 35% सूट मिळाल्यानंतरनं एक ठिबक संच 3,25,000 रुपयास मिळाला तर त्या संचाची छापील किंमत किती? तर बघा, आपल्याला हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. छापील किंमत बरोबर विक्री किंमत गुणुले 100/100 वजा शेकडा सूट. कृषी विभागाकडून तो संच शेतकऱ्याला 3,25,000 रुपयाला विकला गेलेला आहे आणि 35% शेतकऱ्याला सूट मिळाली आहे. तर आपण छापील किंमत बरोबर विक्री किंमत आहे 3,25,000 गुणुले 100/100 वजा शेकडा सूट म्हणजे 100 मधून 100 वजा 35 ही शेकडा सूट आपण वजा केली. पुन्हा आपण लिहून घेतलं 3,25,000 गुणुले 100 भागिले 100 मधनं 35 गेले, राहिले 65. आता आपण भाग देऊया. 65 एक 65, 65 पाचे आणि मग आपला गुणाकार येईल 1 2 3 4 आणि 5 शून्य खाली लिहिले. 1 2 3 4 आणि 5 आणि 5 हा अंक लिहिला म्हणजे तो त्या संचाची छापील किंमत असेल 5 लाख रुपये. यानंतर ना आपण 40व उदाहरण पाहूया. 40व उदाहरण पहा. सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती किंवा छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता आपण वर्तुळाची 4 केंद्रबिंदू जोडून घेतलेले आहेत आणि त्यांना A, B, C, D अशी नावं दिलेली आहेत. प्रत्येकाची त्रिज्या 3.5, 3.5, 3.5 असे आहे. आपण प्रत्येक ठिकाणी 3.5 असं लिहू शकतो. मग आपल्याला या मधल्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर जेव्हा ही वर्तुळ पाकळी, ही वर्तुळ पाकळी आणि ही वर्तुळ पाकळी आणि ही 4 वर्तुळ पाकळ्या एकत्रित केल्यानंतर असं पूर्ण वर्तुळ बनतं. तर मग आपण छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आणि A, B, C, D हा चौरस बनतो. मग ह्या चौरसाच्या क्षेत्रफळातून 1 2 3 4 4 पाकळ्यांचं क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळतं. तर आपण छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ, आता वर्तुळाचं क्षेत्रफळ असतो बाजूचा वर्ग वजा आपलं चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. त्रिज्या आहे 3.5. आपण पुन्हा लिहूया हे वाटल्यास. वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता या चौरसाची बाजू होईल, आपण BC ही बाजू घेऊया. 3.5 अधिक 3.5 7 येईल. 7चा वर्ग वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे ह्या 4 पाकळ्या एकत्रित बनवून एक वर्तुळ बनतं आणि त्याची त्रिज्या आहे 3.5 म्हणजे 22/7 गुणुले r वर्ग म्हणजे 3.5 गुणुले 3.5. 7 एक 7, 7 5 35 म्हणजे 0.5. 7चा वर्ग आला 49 वजा 0.5 गुणुले 35 म्हणजे 22 गुणुले ते 1.75 येईल.
बरोबर 49 वजा 49 वजा 22 पंचे 110, हातचे लाले 11, 22 सत्तर 154, 11 165, हातचे लाले 16, 22 एक 22, 22 आणि 16 38, आणि पॉईंट या ठिकाणी येईन आपला 49 मधून 38.50 वजे केले तर आपल्याला उत्तर मिळणारे आहे 10.5 किंवा 50 चौरस सेंटीमीटर. हे झालं आपलं छायांकित भागाचं क्षेत्रफळ. पर्याय क्रमांक 2 ला आहे. जेव्हा अशी 4 वर्तुळं एकमेकाला स्पर्श करीत असतील आणि या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल त्यावेळेस तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. हे उदाहरण आपण असं ट्रिकने सोडू शकतो. ट्रिक काय आहे याची, तर याची ट्रिक आहे बघा 3/14 गुणुले ए वर्ग. ए म्हणजे काय, ए म्हणजे चौरसाची बाजू. आता 3/14 गुणुले चौरसाची बाजू ह्या ABCD या चौरसाची बाजू ती असेल 3.5 अधिक 3.5 ती असेल 7. 7 गुणुले 7 केलं आपण, 7 एक 7, 7 दोन्ही 14, आणि आपल्याला उत्तर मिळेल 7 त्रिक 21 छेदाला 2 बरोबर 10.50 हे आपल्याला उत्तर मिळेल. ही ट्रिक वापरून सुद्धा आपण हे गणित सोडू शकलो असतो. यानंतर उदाहरण क्रमांक 41 पाहूया. तर 25, 18, x 20, 17, 20, 21, 25 या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 21 आहे. तर x ची किंमत किती, तर या सगळ्या प्राप्तांकाची आपण बेरीज करून घेऊया. म्हणजे 25 आणि 25 हे 50 होईल. 50, 20 आणि 20 40, 50 आणि 40 90, 17 आणि 18 35, 90 35 125, आणि हे 21 140 अधिक x. एकूण प्राप्तांक आहेत 1 2 3 4 5 6 7 8. आता ह्याचं मध्यमान आलेलं आहे 21. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 146 अधिक x बरोबर हे 8 ने 21 ला गुणूया, म्हणजे 8 21 कडे पाठवूयात. 21 8 168, x बरोबर 146 168 कडे पाठवूयात. 168 वजा 146, x बरोबर येईन आपलं 8 6 गेले 2, 6 4 गेले 2, 1 1 गेला 0, म्हणजे x ची किंमत 22 आली. म्हणजे आपलं उत्तर आलं 22. पुढचं उदाहरण पाहूया. 42 व उदाहरण पाहूया. 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे लागेल. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे होते. तर बघा, जर याच्यामध्ये आपण 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग अधिक जर 2 मिळवलं असतं तर ही राशी पूर्ण वर्ग बनली असती. म्हणजे आपलं हे काय आलं असतं उत्तर 7x अधिक 1/7x कंसाचा वर्ग, म्हणजे पूर्ण वर्ग राशी आहे. ह्याचा जर विस्तार आपण केला असता तर तो हा आला असता. जर इथं आपण 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग वजा 2 घेतलं असतं तर आपलं 7x वजा 1/7x कंसाचा वर्ग हा
हे उत्तर मिळालं असतं आपल्याला. म्हणजे यात जर +2 किंवा -2 मिळवलं असतं तर आपलं ही राशी पूर्ण वर्ग झाली असती. म्हणून पर्याय 1 आणि 3 हे दोन्ही बरोबर आहेत. पुढचं बघूयात. 43वे उदाहरण. एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा वृत्तालेख सोबत दिला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत. हा वृत्तालेख आहे म्हणजे वर्तुळाकृती आलेख. लिंबू आहे 15%. त्याने बागेत 15% लिंब लावलेले आहेत. आंबा लावलाय 30%, चिक्कू लावले 20%, संत्री लावली 10% आणि इथं बघा 280 नारळाची झाडं लावलेली आहेत. तर आपल्याला 43वा प्रश्न सोडवायचा या वृत्तालेखावरून. शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? तर आपण एकूण फळझाडांची संख्या ही x म्हणूया. x मानू एकूण फळझाडांची संख्या. आता 280 झाडे ही नारळाची आहेत म्हणजे किती टक्के झाड आहेत? तर राहिलेल्यांच्या आपण बेरीज करूया. 15 आणि 30 45 आणि 20 65 आणि 10 75 म्हणजे 25% जी झाडं असतील ती नारळाची असतील. जर आपण 100 मधून म्हणजे 100%तनं हे 75% वजा केलं असतं तर ते 25% आलं असतं. 25% म्हणजे 280 नारळाची झाडं आहेत म्हणजे एकूण झाडांच्या 25% बरोबर 280. आता 25 × 25 25 चोक 100 x बरोबर 280 गुणुले 4 0 28 चोक 112 म्हणजे 1120 एकूण जी झाडं आहेत ती त्या शेतकऱ्याने एकूण लावलेली आहेत. आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलं असतं. आता आपण बघूया 44वा प्रश्न. ज्या फळझाडांमध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती? तर संत्र्यामध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात, चिक्कूमध्ये असतात आणि लिंबामध्ये असतात. म्हणजे 10%, 20%, 30% आणि 15 45%. तर आपल्याला एकूण झाडांच्या 45% आपल्याला काढावं लागलं असतं. एकूण झाडं आहेत 1120 च्या 45% ती आली असती एकापेक्षा जास्त बिया असलेल्या फळझाडांची संख्या. 5 × 9 = 45 आणि 20 × 5 = 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 2 × 1 = 112 म्हणजे 56चा भाग बसला असता. 56 गुणुले 9 9 सख 54 हा चलाले 5 9 5 45 45 आणि हे 5 50 म्हणजे आपलं उत्तर आलं असतं 504 झाडं अशी आहेत की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत. पुढचं उदाहरण पाहूया 45. कंसात 2x वर्ग अधिक 5x वजा 8 अधिक दुसऱ्या कंसात 7x वर्ग वजा 9x अधिक 3 वजा पुढच्या कंसामध्ये 9x वर्ग वजा 4x वजा 6 बरोबर किती? तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण लिहून घेतलं. आता बघूया 2x वर्ग अधिक 5x वजा 8 अधिक 7x वर्ग वजा 9x अधिक 3. आता ज्या वेळेस ह्या वजा चिन्हानं हे कंस काढून टाकायचा असतो त्यावेळेस हे वजा चिन्ह या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणतं. म्हणजे वजा आणि इथं अधिकचं चिन्ह असतं. वजा अधिक वजा गुणुले अधिक म्हणजे वजा येतं. वजा 9x वर्ग वजा वजा अधिक येईल 4x वजा वजा अधिक 6 येईल. आता आपण सोडून घेऊयात. 4x वर्ग आपलं 2x वर्ग अधिक 7x वर्ग 9x वर्ग अधिक
5x वजा 9x ते आलं असतं आपलं वजा 4x वजा 8 अधिक 3 म्हणजे वजा 5 आलं असतं हे आपलं. याच्यातून आपल्याला वजा 9x वर्ग अधिक 4x अधिक 6 सारखं आपण कट केलं. अधिक 9x वर्ग वजा 9x वर्ग वजा 4x अधिक 4x कट केलं आणि 6 मधून 5 गेले. आपलं उत्तर मिळालेलं असतं 1, जे पर्याय क्रमांक 4 ला आहे. 1 हे उत्तर. पुढचं उदाहरण आपण पाहूया. x वर्ग वजा 4 छेद x वर्ग अधिक 3x वजा 10 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 छेद x वर्ग वजा x वजा 6 बरोबर किती? तर आपण हे उदाहरण लिहून घेतलं असं. x वर्ग वजा 4 चे अवयव पाडले. पहिल्या कंसात x अधिक 2, दुसऱ्या कंसात x वजा 2, a वर्ग वजा b वर्ग यानुसार. आता याचे आपण अवयव पाडले. पहिल्या कंसातील x अधिक 5, दुसऱ्या कंसातील x वजा 2 गुणिले ह्याचे आपण अवयव पाडले ह्या समीकरणाचे. गुणाकार वजा 15 आलाय म्हणजे x अधिक 5 आणि दुसरं येईल x वजा 3 छेद ह्याचे अवयव पाडले या समीकरणाचे. x वजा 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 2. सारखं कट करूया अंश छेदाचं. हे कटलं, हे कटलं, हे कटन, हे कटन, हे कटन, हे कटन, हे कटन, हे कटन. उत्तर आपलं येईल 1. पर्याय क्रमांक 3 ला आहे हे 1 हे उत्तर. पुढचं उदाहरण आपण पाहूया. कंसात 16x चा चौथा अधिक 81, 16x चा चौथा वजा 81 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी कोणती? तर आपण गुणाकार केला असता. समजा या दोघांचा गुणाकार केला असता. 16x चा चौथा अधिक 81 गुणिले 16x चा चौथा वजा 81 हा गुणाकार जर केला असता, त्या पदानं ह्या पदाला गुणलं असतं की आपल्याला कोटीचं उत्तर मिळालं असतं. ते आलं असतं आपलं 256 म्हणजे 16चा वर्ग आणि x चा चौथा गुणिले x चा चौथा घातांकाच्या नियमानुसार ह्या घात 4 आणि हा घात 4 त्याची बेरीज होती म्हणजे 4 आणि 4 काय आलं असतं आपलं 8. x चा 8वा ही आपली कोटी असती जी आपण पर्याय क्रमांक 4 ला आहे. बाकीचा गुणाकार करण्याची काही गरज नव्हती. 48व उदाहरण आपण पाहूया. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत, 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत, 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. तर पक्ष्यांची एकूण संख्या किती? पक्ष्यांची एकूण संख्या आपण पक्ष्यांची एकूण संख्या बरोबर x मानून आता 1/2 पक्षी आकाशात विहार करीत आहेत म्हणजे आपल्याला x/2 एकूण पक्ष्यांपैकी अर्धे पक्षी अधिक झाडावर बसलेले x/3 अधिक जमिनीवर दाणे टिपत असलेले x/8 येईल आणि उरलेले पक्षी म्हणजे एकूण पक्षातनं हे आकाशात विहार करणारे झाडावर बसलेले आणि जमिनीवर दाणे टिपत असलेले वजा केली की उरलेले पक्षी आपल्याला 45 मिळतील. या ठिकाणी आपण x ची किंमत काढूया.
बघा, एक्स वजा कंस आपण सोडून घेऊया. आपल्याला छेद समान करावा लागेल, तर आपण त्याचा लसावी काढूया. लसावी येईल आपला 24. या 2चं जर आपल्याला 24 करायचं असेल छेदाचं, तर 12ने गुणावं लागेल, म्हणजे 12x अधिक 3चं जर 24 करायचं असेल तर 8ने गुणावं लागेल, म्हणजे 8x अधिक, आणि हे 8चं 24 करायचं असेल तर आपल्याला 3ने गुणावं लागेल, म्हणजे 3x बरोबर 45. x वजा 12 8 20 20 आणि 3 23, 23x छेद 24 बरोबर 45 येईल. पुढं ते आपण सोडून घेऊयात. पुन्हा याचा आपण ह्याचा एक छेद आहे, पुन्हा आपण छेद समान करून घेऊया. म्हणजे 24 ह्या x ला गुणलं, 24x वजा 23x छेद 24 बरोबर 45. 24x मधून 23x गेले, x येईल, म्हणजे x छेद 24 बरोबर 45. x बरोबर 45 गुणिले 24, आणि आपलं उत्तर मिळेल 24 पंचे 120, चला आले 12, 24 चोक 96 आणि 12 110, 24 चोक 96, 96 आणि 12 108, 1081 पक्ष असतील, जे पर्याय क्रमांक 4 ला आहे. पुढचं आपण उदाहरण पाहूयात. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 वर्गमुळात 3 चौसेमी आहेत, तर त्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती? तर आपण अशा प्रकारे हे उदाहरण सोडून घेऊयात. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ असतं वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आता क्षेत्रफळ आपल्याला अगोदरच दिलेलं आहे, म्हणजे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ ते किती दिलं आपल्याला 100 वर्गमुळात 3. इथं गुणिलेचं चिन्ह असतं. हे आपण अंशाचं डाव्या बाजूचं वर्गमुळात 3 आणि उजव्या बाजूचं वर्गमुळात 3 कट करून टाकलं. आपल्याला तसं ते घालवता येतं. मग बाजूचा वर्ग बरोबर 100 गुणिले हे 4 छेदाला इकडे आल्यावर गुणिलेला होईल. हा गुणाकार जो आपल्याला येईल तो येईल 400. आपली बाजू येईल, बाजू बरोबर दोन्ही बाजूनी वर्गमूळ घेतली तर बाजू आली आपली 20. आता आपण समभुज त्रिकोणाची परिमिती काढूया. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात, म्हणून 3 गुणिले बाजू, बाजू आपली 20 आलती, म्हणजे 3 गुणिले 20 बरोबर 60 सेंटीमीटर ही समभुज त्रिकोणाची परिमिती असेल. 60 सेंटीमीटर, जे पर्याय क्रमांक 1 ला आहे. पुढचं उदाहरण पाहूया. x घन अधिक 2x वर्ग वजा x वजा 2 या बहुपदीला x अधिक 2 ने भागल्यास भागाकार व बाकी किती मिळेल? तर आपण ही बहुपदी लिहून घेऊया. x घन अधिक 2x चा वर्ग वजा x वजा 2, आणि हिला x अधिक 2 ना आपण भागूयात. x घन आणायचं आपल्याला, म्हणजे x वर्ग न गुणावं लागेल. x वर्ग गुणिले x घन अधिक 2 गुणिले x वर्ग 2x वर्ग वजा वजाबाकी करूयात, म्हणजे खालची चिन्ह बदलतील आपली. सारख्याला हे सारखं कटलं, शिल्लक राहील वजा x वजा 2.
आता आपल्याला -1 आणायचं आहे, म्हणजे आपण -1 गुणूयात. -1 जर गुणलं तर -x गुणिले -1 म्हणजे -x आणि -1 गुणिले 2 म्हणजे -2. पुन्हा चिन्ह बदलूयात, अधिक अधिक, सारख्याला सारखी पदं गेली ही बाकी उरली आपली आणि भागाकार आला x² - 1 आणि बाकी आली 0, जे पर्याय क्रमांक 3 ला असेल. पुढचं उदाहरण पाहूया आपण. 51 उदाहरण आहे. 4 वर्षांपूर्वी अनिल व सुनील यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 असेल तर अनिलचे आजचे वय किती? आपण समानपट x मानू. 4 वर्षांपूर्वीचं वय येईल अनिलचं येईल 4x, सुनीलचं येईल 5x. त्यांच्या दोघांचं आजचं वय म्हणजे 4x अधिक 4 आणि सुनीलचं असेल 5x अधिक 4. 4 वर्षानंतरचं पुन्हा वय असेल म्हणजे परत याच्यामध्ये 4 अधिक करावं लागेल. 4x अधिक आपण 4 जर अधिक केलं असतं तर ते आलं असतं 8 आणि 5x अधिक 8. हे जे गुणोत्तर दिलेलं आहे ते 6:7 आहे, तर ते आपण सोडून घेऊयात. चार एक्स अधिक 8 छेद 5x अधिक 8 बरोबर गुणोत्तर दिलेलं आहे 6:7. तिरका गुणाकार करूया. 7 चौक 28 x अधिक 7 8 56 बरोबर 5 सख 30x अधिक 8 सख 48. 28x ला इकडे घेऊया आणि 48 ला तिकडे पाठवूया. 56 मधनं जर 48 गेले असते तर ते आले असते 8 बरोबर. 30x मधनं जर 28x गेले असते ते आले असते 2x. बे 1 बे 4 म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली असती 4. आता त्यांची आजची वय काढायची आहे तर अनिलचं आजचं वय आपल्याला इथून मिळेल. x ची किंमत आपण 4 ठेवूया. 4x अधिक 4 बरोबर 4 गुणिले 4 अधिक 4. 4 चौक 16 आणि 4 20 वर्ष हे आपल्याला अनिलचं वय मिळणार आहे, जे पर्याय क्रमांक 2 ला आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूया. 52 उदाहरण आहे. 7.5 तास अधिक 8 तास 45 मिनिटं अधिक 5.25 तास बरोबर किती? तर ते आपण अशा प्रकारे सोडून घेऊया. तासामध्ये तास लिहूयात आणि मिनिटांमध्ये मिनिटं. 7.5 तास म्हणजे 7 तास 30 मिनिटं, हे 8 तास 45 मिनिटं. फक्त तुम्हाला इथंच अडचण आली असती. हे 5 तास पूर्ण आहे आणि 0.25 तास बरोबर म्हणजे 0.25. याचं जर मिनिटात रूपांतर करायचं असलं तर आपल्याला 60 ने गुणावं लागलं असतं. आता गुणूया 25 सख 150 आणि 0 द्यावं लागलं असतं म्हणजे 25 सख 150 आणखी एक 0, 2 घरं सोडून आपल्याला पॉईंट दिला तर 15 म्हणजे एकूण 15 मिनिटे आला असते. तासाचं रूपांतर मिनिटामध्ये केलं म्हणून इथं आपण 15 लिहिलं. बेरीज केली 15 आणि 45 60 मिनिटं, 60 मिनिटं आणि 30 90 मिनिटं. इकडं 7 8 15 आणि 20, 15 आणि 5 20. पण 90 मिनिटातलं 60 मिनिटं आपण इकडे घेतले तर 21 तास आला असतं आणि इथं शिल्लक राहिले असते 30 मिनिटं म्हणजे 21 तास
आणि 30 मिनिटं हे आपलं उत्तर आलं असतं. पुढचं आपण सोडूया. 53 उदाहरण. पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. पी क्यू ची लांबी आहे 60 मीटर, क्यू आर ची लांबी आहे 25 मीटर. तर आपल्याला पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ काढायचं होतं. पी एम लंब एस आर दिलेला आहे आणि एस एम ची लांबी 7 मीटर दिलेली आहे. तर आपण काय केलं असतं या उदाहरणामध्ये, आता आपल्याला समांतरभुज चौकोन पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. तर आपला पाया आहे एस आर, म्हणजे पी क्यू जर 60 असेल तर एस आर बरोबर बी 60 असेल. फक्त आपल्याला पी एम ही उंची काढायची आहे. तर क्यू आर 25 आहे म्हणजे पी एस बी 25 असेल. आता हे पायथागोरसचं त्रिकूट तुम्हाला माहिती पाहिजे. हा लंब म्हणजे हा 25 कर्ण झाला, ही 7 मीटर एस एम झालं. तर आपल्याला पी एम जर म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट असतं 7, 24 आणि 25 म्हणजे ही 24 असेल. मग आपल्याला पी एम ची लांबी मिळाली. तर एस आर बरोबर एस आर आपलं 60 येईल गुणुले पी एम इन 24. मग आपण हा गुणाकार करून घेऊया. 24 सख 6 चोक 24, हातच्याला आले 2, 6 दुनी 12 2 14. एकूण क्षेत्रफळ असेल 1440 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग, जे पर्याय क्रमांक 1 ला असेल. पुढचं उदाहरण आपण सोडूया. एक 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे होते. समजून घ्या, हा घनाकृती हौद आहे आणि याची बाजू आहे 1.5 मीटर. घनाकृतीच्या सर्व जी काय लांबी, रुंदी आणि उंची असते ती सारखी असते. मग आपण किती पाणी मावेल म्हणून आपल्याला घनफळ काढावं लागेल. घनाकृतीचं घनफळ बरोबर बाजूचा घन, म्हणजे बाजू आहे 1.5 कंसाचा घन. हा आपलं घन येईल 1.5 चा घन म्हणजे आपण 15 चा घन, तो आपला घन येईल 3375 मीटर घन. पण आपण 3दा गुणाकार असतो म्हणून 1.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5 असं 3दा, म्हणजे 3 घरं सोडून आपण पॉईंट देऊया. घनफळ आलं आपलं 3.375 मीटर घन. 2 पर्याय निवडायचे. पाणी किती मावेल ते, एक तर ते 1 मीटर घन म्हणजे 1000 लिटर असतं. याला जर आपण 3.375 1000 ने गुणलं तर ते लिटर मध्ये रूपांतर होईल. आपलं उत्तर येईल 3375 लिटर, 3375 लिटर. म्हणजे हे 2 पर्याय आपले बरोबर असतील. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1 हे 2 पर्याय आपले बरोबर असतील. पुढचं उदाहरण आपण पाहूया. 55. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयास विकल्याने पहिल्या वस्तूवर शेकडा 20% नफा झाला, दुसऱ्या वस्तूवर शेकडा 20% तोटा झाला. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? अशा वेळेस नेहमी तोटा होत असतो. जेव्हा शेकडा 20% नफा आणि शेकडा 20% तोटा, तर अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो. पण तोटा किती होतो नक्की? तर बघा, शेकडा तोटा बरोबर शेकडा
तोटा बरोबर या 20चा वर्ग भागिले 100. 20चा वर्ग येईल आपला 400 भागिले 100. हे 2 शून्य गेले. इथं टक्के चिन्ह माझ्याकडून द्यायचं राहिलं. म्हणजे 4% तोटा हा होतो, जे पर्याय क्रमांक 3 ला आहे. पुढचं उदाहरण पाहूया. छप्पनवं उदाहरण. 225चा वर्ग वजा 1 छेद 15चा वर्ग अधिक 1. तर आपण ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी असे याचे अवयव पाडूयात. ए म्हणजे काय असेल इथं? ए म्हणजे 225 आणि बी म्हणजे 1. पहिल्या कंसात येईल 225 अधिक 1. दुसऱ्या कंसात येईल 225 वजा 1. छेदाला येईल 15चा वर्ग येईल 225 अधिक 1. सारख्याला सारखं कट करूया आपण. या 225 मधनं जर 1 गेलं 225 वजा 1 ते येईल आपलं 224, जे पर्याय क्रमांक 1 ला आहे. पुढचं उदाहरण पाहूया. 4 डेकामीटर 5 मीटर 60 डेसिमीटर अधिक 5 डेकामीटर 8 मीटर 9 डेसिमीटर अधिक 2 डेकामीटर 8 मीटर आणि 4 डेसिमीटर बरोबर किती? तर आपण अशा प्रकारे ते डेकामीटर खाली डेकामीटर, मीटर खाली मीटर आणि डेसिमीटर खाली डेसिमीटर लिहून घेऊया. 4 परत 5 मीटर आहे, परत आहे 7 डेसी, परत आहे 5 डेकामीटर 8 मीटर आणि 9 डेसिमीटर, परत आहे 2 8 आणि 4 डेसिमीटर. मीटर आपण काय करूया, डेकामीटरच्या आधी बेरीज करूया. 4 आणि 5 9 आणि 2 11. मीटरची बेरीज करूया. 8 आणि 5 13, 8 आणि 8 16 आणि 5 21. डेसिमीटरची बेरीज करूया. 7 9 7 16 आणि 20. बघा 20 उत्तर आपल्याला किलोमीटर किंवा मीटर मध्ये काढायचं आहे, म्हणून आपण ह्याचं सगळ्याचं मीटर मध्ये रूपांतर करूया. 20 डेसी म्हणजे 2 मीटर असतं आणि 11 डेका म्हणजे 110 मीटर असतं. या सगळ्यांची आपण बेरीज करूया. एकशे 10 आणि हे 2 112, 112 आणि हे 21, 133 मीटर हे आपलं फायनल उत्तर असेल, जे पर्याय क्रमांक 3 ला आहे. पुढचं बघूयात. एका वर्तुळाचा अर्ध परिपूर्ण व्यास यांच्यातील फरक 4 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हे आहे अर्धवर्तुळ. अर्धपरिघ असेल पायार म्हणजे 2 पायारच्या अर्ध आणि व्यास असेल r अधिक r. यांच्यातील फरक आहे 4 सेंटीमीटर. तर बघू सोडूयात आपण. पायार वजा व्यास आहे 2r बरोबर फरक आहे 4. त्रिज्या काढून घेऊयात आपण. r दोघांना आपण कॉमन बाहेर काढूया. पाय वजा 2 बरोबर 4. r गुणिले पायची किंमत असेल 22/7 वजा 2 बरोबर 4. r गुणिले कंसात छेद 22 गुणिले 22 वजा 7 2 14 छेद 7 बरोबर 4. r गुणिले 22 मधनं 14 गेले 8 छेद 7 बरोबर 4. तर r बरोबर
4 × 7/8. याच्यावरून आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घेऊया. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं πr². पायची किंमत आहे 22/7 r म्हणजे 4 × 7/8. हा दोनदा गुणाकार करावा लागेल. 4 × 7/8. सारखं सारखं आपण कट करूया. 7ला खालचा 7 वरचा 7 केले. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. आपल्याकडे काय शिल्लक राहील ते बघा. 22 हे 7 राहील छेद हे 2 × 2 बे 1 बे इथं 11 येईल. अकरा 7 वरच्यांचा गुणाकार करून घेऊ. 77 छेद 2. हा जर भागाकार करून घेतला 3 बेत्रिक 6 राहिले 1 8 16 म्हणजे 38.50 हा भागाकार येईल. तो आपलं पर्याय क्रमांक 4 ला आहे. चौरस सेंटीमीटर. पुढचं उदाहरण आपण 59 पाहूया. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे. तर बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे -1. यांच्यातला फरक म्हणजे 1 वजा कंसात -1 बरोबर गुणुले म्हणजे वजा वजा अधिक होतं, वजा गुणुले वजा म्हणजे 1 + 1 बरोबर 2. हा जो फरक आलाय 2 तो कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे. म्हणजे आपण ह्या 4च्या वर्गमूळा एवढा आहे हा 2. म्हणजे 4चं वर्गमूळ 2 येतं, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण पाहूया. एका वृत्तचित्ती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची 2 मीटर आहे. तर त्या टाकीत किती पाणी मावेल. 2 अचूक पर्याय निवडा. तर ही आहे वृत्तचित्ती. हिचा व्यास 7 दिला म्हणजे त्रिज्या आहे 3.5, उंची आहे 2 मीटर. वृत्तचित्तीचे घनफळ असतं πr²h. किती पाणी मावेल म्हणजे आपल्याला घनफळ काढावं लागतं. पायची किंमत आहे 22/7 गुणुले त्रिज्या आली आपली 3.5 गुणुले 3.5, उंची आली 2, 7 × 1 = 7 म्हणजे 0. तर बघा 22 गुणुले 0.5 गुणुले 3.5 गुणुले 2 0.5 आणि 2 यांचा गुणाकार केला तर 1 येईल. फक्त आपल्याला आता गुणायचं राहिले 22 गुणुले 3.5. 3.5 गुणुले 22, 22 × 5 = 110, 22 × 3 = 66, 11 = 77 म्हणजे 77 मीटर घन किंवा घनमीटर हा आपल्याला घनफळ मिळालं असतं. आपल्याला माहितीच आहे 1 मीटर घन म्हणजे 1000 लिटर. 1000 लिटर म्हणजे आपलं उत्तर आलं असतं फायनल. या 77ला 1000 ने गुणलं असतं तर 77,000 लिटर पाणी इतकं मावेल. आपल्याला 2 उत्तरं मिळाली असती. आपला पर्याय क्रमांक आहे 2 आणि 4. पुढचं उदाहरण पाहूया आपण.
65/57च्या गुणाकार व्यस्त संख्येस 76/91च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती? तर बघा आपण 65/57ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे छेद अंशाला जातो आणि अंश छेदाला येतो, उलटी होती ती संख्या. 57/65. 76/91ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे 91/76. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 57/65 गुणिले 91/76. 19 त्रिक 57, 19 चौक 76, 13 पाची 65, 13 सत्ती 91, इजे 7 त्रिक 21 छेद 4 पंचे 20. याची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे फक्त वजा चिन्ह आपल्याला द्यायचे, वजा 21/20 हे आपलं उत्तर असतं. वजा 21/20 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचं उदाहरण पाहूयात. 62 0.5454 अधिक 0.5454 अधिक 0.54 बेरीज करायची होती, तर ती आपण बेरीज करून घेऊया. 4 मांडणी बघा. 4 4, 5 5, 4 4 8, 5 5 10 म्हणजे 0, हातच्यालेले 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, हातच्याला आले 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, हातच्याला आला असता 1, 1.630 आणि 854 हा पर्याय असता. 1.630 आणि 854 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आला असता. पुढचं उदाहरण आपण पाहूयात. 161, 371, 301, 637, 553 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर आपलं उत्तर असेल बघा 7 ने या सर्व संख्यांना भाग जात आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 64वा प्रश्न. एका त्रिकोणाकृती भूखंडाच्या बाजू 50 मीटर, 30 मीटर, 40 मीटर याप्रमाणे आहेत, तर त्या त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ किती? अचूक 2 पर्याय निवडायला सांगितले होते आपल्याला. तर बघा, हिरोचं सूत्र वापरून आपण त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकलो असतो. हिरोचं सूत्र काय आहे? वर्गमुळात s कंसात s वजा a, s वजा b आणि s वजा c. s म्हणजे अर्धपरिमिती असते, म्हणजे a अधिक b अधिक c छेद 2 असतं. तर आपण a किती बाजू दिली? समजा a बाजू घेऊया आपण. a बाजू 40 घेऊया. 40 अधिक b 30 घेऊया आणि c 50 घेऊया छेद 2. 70 आणि 50 120 छेद 2. आपला आले असते अर्धपरिमिती 60 मीटर. या किमती तर आपल्याला ठेवावं लागल्या असत्या आणि आपलं फायनल उत्तर आलं असतं. उत्तर आपण काढून घेऊया. सूत्रामध्ये आपण किमती ठेवूयात. s 60 गुणिले s वजा a म्हणजे 60 वजा 40 20, s वजा b म्हणजे 60 वजा 30 30 आणि 60 वजा 50 10. तर बघा आपण 60 म्हणजे काय? तर 30 गुणिले 2 गुणिले 20 गुणिले 30 गुणिले 10. आता वर्गमुळातनं ह्या दोन पदापैकी आपण जेव्हा वर्गमुळातनं बाहेर काढतो तेव्हा एकच पद लिहायचं असतं 30. आता बघा 20 दोन्ही
40, 40 × 400, त्याचं वर्गमूळ आपण आलं असतं म्हणजे आपल्याला 20. ह्याचा जर गुणाकार केला असता तर तो 600 चौरस सेमी आला असता. आणि म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्या आलं असतं 600 चौसेमी म्हणजे 6r, हे आपल्याला उत्तर मिळालं असतं. दुसऱ्या पद्धतीनं आपण सोडून बघूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3, 4 आणि 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. प्रत्येकाला जर आपण 10 ने गुणलं 50, 40 आणि हे 30 आलं असतं. म्हणजेच 50 मीटर, 30 मीटर आणि 40 मीटर आलं असतं. म्हणून हे पण पायथागोरसचं त्रिकूट आहे. ह्याच्यामध्ये 50 कर्ण आहे, 40 हा पाया झाला आणि 30 ही उंची झाली. तर आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणुले पाया 40 गुणुले उंची 30 असं जरी सोडवलं असतं तरी ते आपलं बरोबर आलं असतं. 20 गुणुले 30 600 चौसेमी आलं असतं आपलं उत्तर. हे चौरस मीटर आलं असतं आणि हे पण बरोबर आलं असतं. हा शॉर्टकट आहे, याची ट्रिक आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूया. तीनचा x अधिक 3चा x अधिक 1 बरोबर 160. तर x ची किंमत किती? 3चा x अधिक 1चं रूपांतर आपण 3चा x गुणुले 1 मध्ये करूया बरोबर 108. 3चा x बाहेर काढूयात, कंसात 1 अधिक 3 बरोबर 108 आला असतो. 3चा x गुणुले 4 बरोबर 108 आला असतो. 4 1 4 27 आला असतो. 3चा x बरोबर 27. 27 म्हणजे 3चा तिसरा, दोन्ही बाजूचे पाये सारखे आहेत म्हणून x बरोबर 3. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं आलं असतं. पुढचं उदाहरण पाहूया. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 8463 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? बघा, क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. आपण पर्यायातनं गेलो असतो. जर 91 शेवटी इथं 3 आहे, 91 गुणुले 93चा गुणाकार केला असता, 93 गुणुले 91 तो आपल्याला गुणाकार मिळाला असता 8463. म्हणजे मोठी संख्या आहे 93. किंवा दुसऱ्या एका पद्धतीनं तुम्हाला मी सांगतो. क्रमवार समजा दोन विषम संख्या आपण घेऊयात 3 आणि 5, यांचा जर गुणाकार केला तो येतो 15. म्हणजे हा लसावी असतो या दोन संख्यांचा. ह्याच्यामध्ये जर एक मिळवलं तर ह्या दोघातल्या मधली संख्या आहे 4, 4चा वर्ग येतो. म्हणजे याच्यामध्ये जर आपण एक मिळवलं असतं तर ते आलं असतं आपलं 64. आणि ह्याचं वर्गमूळ आपण जर काढलं असतं तर ते आलं असतं 92. म्हणजे इकडली संख्या आली असती 91, इकडली संख्या आली असती 93. म्हणजे मोठी संख्या आपली 93 आली असते. 67वं उदाहरण आपण पाहूया. वर्गमुळात 31 गुणुले 32 गुणुले 30 गुणुले 33 अधिक 1 याचं पूर्ण आपल्याला वर्गमूळ काढायचं होतं. ह्याची ट्रिक मी तुम्हाला सांगतो. यातलं फक्त काय करायचं होतं की ह्याच्यामधली सगळ्यात छोटी संख्या आहे 30 गुणिले सगळ्यात मोठी संख्या आहे 33 आणि फक्त त्याच्यामध्ये एक मिळवायचं होतं. 33 त्रिक 99 म्हणजे अधिक 1. आपलं फायनल उत्तर आलं असतं 991. म्हणजे हे वर्गमूळ. या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता आलं असतं. जर तुम्ही गुणाकार करीत बसला असता तर ते तुम्हाला उत्तर काढायला का पेपर संपला असता तरी ते गुणाकार करून ते उत्तर नसतं आलं. पुन्हा बघा, ह्यातली छोटी संख्या आहे 30 आणि सर्वात मोठी संख्या आहे 33. ह्या दोघांचा गुणाकार आणि त्यात एक मिळवलं की याचं वर्गमूळ तुम्हाला मिळून जातं. पुढचं 68वं उदाहरण आहे.
पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती? तर आपण 5 विषम नैसर्गिक संख्यांचे घन घेतले आपण, 1 चा घन अधिक 3 चा घन अधिक 5 चा घन अधिक 7 चा घन अधिक 9 चा घन छेद सरासरी म्हणजे 5 ने भागलं. परत 1 चा घन 1 अधिक 3 चा घन 27 अधिक 5 चा घन 125 अधिक 7 चा घन 343 अधिक 9 चा घन 729 छेदाला 5 ने भागलं. सगळ्यांची बेरीज आली असती 1225 भागिले 5. आपलं उत्तर आलं असतं 445. उत्तर आपण काढूयात. सॉरी, 5 1 5 5 2 10 राहिले 2 5 1 20 परत 2 245 हे आपलं उत्तर आलं असतं, जे पर्याय क्रमांक 3 ला आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूयात. सोबतच्या आकृतीत रेषा एल समांतर यम असून पी ही छेदिका आहे. यावरून डब्ल्यू ची किंमत किती? तर बघा, 3x आणि हा x हे दोघे रेषीय जोडीतील कोण आहेत? आपल्याला माहिती आहे 3x अधिक x बरोबर 180, कारण रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते. 3x आणि x हे झालं 4x बरोबर 180. x बरोबर 45 आलं असतं आपलं. x ची किंमत 45 आली असती. आपल्याला किंमत काढायची डब्ल्यू. 3x आणि हे डब्ल्यू सारखं आहे का? तर बाह्य व्युत्क्रम कोन, म्हणून डब्ल्यू म्हणजेच काय? डब्ल्यू म्हणजे 3x 3 गुणिले 45 5 हातचेला आले 1 3 चौक 12 आणि 13. आपलं उत्तर आलं असतं, डब्ल्यू ची किंमत आली असती 135. पुढचं उदाहरण पाहूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौसेमी असते त्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असते. तर 42 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हे वरचा फपाट पसारा दिलाय. आपण त्रिज्या R42 घेऊया आणि त्याचं क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं 22/7 गुणिले त्रिज्येचा वर्ग म्हणजे 42 गुणिले 42 7 1 7 7 6 42. हा गुणाकार करून घेऊयात. आधी आपण 42 गुणिले 6 करूया. 6 दुने 12 हातचेला आले 1 6 चौक 24 आणि 1 25 म्हणजे 252 गुणिले परत आपण 252 गुणिले 22 करूयात. 22 दोन्ही 44 हातचेला आले 4 22 22 पंच 110 आणि 4 114 हातचेला आले 11 22 दोन्ही 44 आणि 11 55. आपलं क्षेत्रफळ आलं असतं वर्तुळाचं क्षेत्रफळ 55 चौरस सेंटीमीटर. 71 व उदाहरण पाहूया. 6 एकरेषीय बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांची संख्या ही 5 नैकरेषीय बिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आपण 6 एकरेषीय काढले तर इतर रेषाखंडांची संख्या कशी काढायची तुम्हाला मी सांगतो. सूत्र वापरायचं n गुणिले n वजा 1/2. n म्हणजे एकूण बिंदू किती आहेत? एकरेषीय 6 6 गुणिले 6 वजा 1 5/2 आले असते 15. आता इथं 5 नैकरेषीय बिंदू आपण काढलेले आहेत आणि त्यांची रेषाखंडांची संख्या या सूत्रानुसार काढायची. n वजा 1/2 5 गुणिले 4/2 ते आले असते 10. म्हणजे 15 ह्या 10 पेक्षा कितीने जास्त आहे? तर ते आहे 5 ने जास्त, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर.
72व उदाहरण पाहूया. एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास तारेचा एकूण खर्च किती? तर बघूयात आपण. ही आहे अर्धवर्तुळाकृती बाग. अर्धवर्तुळाकृती बागेची एकूण लांबी काय असेल? अर्धपरिघ म्हणजे पाया आणि हा व्यासाची लांबी. अर्धपरिघ आणि व्यास. तर आपण अर्धपरिघ म्हणजे काय? 22/7 गुणिले त्रिज्या r म्हणजे 420 अधिक व्यास 420 च्या दुप्पट असन 840. 7 एक 7 60 आला असता आपलं. 22 क 132 म्हणजे अधिक 840. सगळी आपण लांबी काढून घेऊया. 0 6 बेरीज बघा 6 8 आणि 3 11 म्हणजे 1 2160. ही सगळी लांबी आहे मीटर मधली. आता आपण एकूण खर्च काढूयात. एकूण खर्च बरोबर लांबी गुणिले एकूण पदर गुणिले प्रति मीटरचा दर. लांबी आहे 2160 गुणिले एकूण पदर द्यायचे आपल्याला 5 गुणिले प्रति मीटरचा दर आहे 60. आपलं हा जो गुणाकार येईल ती आपला एकूण खर्च असेल. आपण काय करूया, आधी आपण 6 पंचे 30 म्हणजे 2160 गुणिले 300. शून्य आपण हे कटून इथं देऊयात आपण 1 2 3. आता आपल्याला फक्त 216 गुणिले 3 करायचं आहे. 3 सक 18 हाच्याला 1 3 1 3 1 म्हणजे 4 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे आपल्याला खर्च आला असता एकूण 6,48,000 रुपये. पुढचं उदाहरण बघूया. त्र्याहत्तरवं उदाहरण आहे. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर मध्ये किरण पी आणि किरण क्यू बी चे क्यू बी हे अनुक्रमे पी आणि क्यू चे दुभाजक आहेत. आर बरोबर 70 अंश तर पी एम क्यू चे माप किती? आपल्याला हे माप काढायला सांगितलेलं आहे पी एम क्यू चं. तर बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी अधिक आर अधिक क्यू बरोबर 180 कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते. कोण पी म्हणजे काय? तर एक्स अधिक एक्स म्हणजे येईन आपलं 2x. कोण आर म्हणजे काय? तो दिलाय 70 अंश अधिक क्यू म्हणजे काय? तर क्यू म्हणजे वाय 2y म्हणजे वाय अधिक वाय बरोबर 180. 70 ला इकडे पाठवूया. इकडे बघा 2x अधिक 2y बरोबर 70 इकडून वजा करूयात. 180 वजा 70 म्हणजे 110 येईल. ह्यातून आपण 2 कॉमन काढूया. एक्स अधिक वाय येईन आपलं 55 अंश ते 1 बे 55 अंश. आता आपल्याला यम हा माप काढायचा आहे. तर बघा आता आपण त्रिकोण पी एम क्यू मध्ये बघूया. त्रिकोण पी एम क्यू मध्ये काय असेल आपलं? पी एम क्यू मध्ये पी हा म्हणजे एक्स हा यम कोण आणि वाय यांची बेरीज 180 अंश येईल म्हणजे एक्स अधिक वाय अधिक कोण यम बरोबर 180 अंश. एक्स अधिक वाय ची किंमत आपल्याला माहिती 55 म्हणून कोण यम बरोबर 180 वजा 55 करूयात. एक्स अधिक वाय ची किंमत इकडे पाठवूयात. आपलं उत्तर येईल 125 अंश जे पर्याय क्रमांक 3 ला आहे. आता पुढचं उदाहरण आपण पाहूया. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर मध्ये
ए क्यू पी 130. आता ए क्यू पी 130 आहे, हा कोण आणि हा कोण रेषीय जोडीतली कोण आहेत, यांच्या बेरीज 180 अंश असते, म्हणजे हा 50 असेल. बी आर पी 140, बी आर पी 140 म्हणजे हा पण रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणून हा 40 असेल, कारण दोघांची बेरीज 180 अंश यायला पाहिजे. माप कोण पी क्यू बरोबर लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. पी आर बरोबर 12 सेंटीमीटर. आपल्याला विचारलेला आहे क्यू आरची लांबी, हा 50 आहे, हा 40 आहे, आणि मग हा 90 अंश असेल. कोण पी हा काटकोन तयार होईल. पीच्या पुढचा क्यू आर हा कर्ण असेल. पुन्हा एकदा बघा, हा 130 आहे तर हा 50 असेल, कारण रेषीय जोडीतील कोण. 140 आहे तर हा 40 असेल, हा पण रेषीय जोडीतील कोण, म्हणून हा 90 अंश होईल. हा 90 अंश समोरचा क्यू आर ची आपल्याला लांबी काढायची, आणि तो कर्ण असेल त्रिकोण पी क्यू आर मध्ये. तर क्यू आर चा वर्ग बरोबर पी क्यू चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग पायथागोरस नुसार. पी क्यू चा वर्ग आहे 16 चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग. 16 चा वर्ग 256 अधिक 12 चा वर्ग 144, दॅट इज इक्वल टू 400. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं क्यू आर बरोबर 20 येईल. पर्याय क्रमांक 4 ला आहे ते. शेवटचं उदाहरण पाहूया. एका दुकानदाराने 2300 रुपये छापील किमतीचा एक पंखा 2001 रुपयास गिरायकास सूट देऊन विकला, तर गिरायकास शेकडा सूट किती दिली. तर बघा, 2001 ही विक्री किंमत आहे, छापील किंमत आहे 2300 रुपये. तर सूट किती दिली ती आपण अगोदर काढूया. शेकडा सूट काढायची म्हटल्यानंतर ना सूटचे छापील किंमत गुणिले 100. तर सूट किती दिलेली ती बघूया आपण. म्हणजे 2300 वजा 2001 छेद छापील किंमत आहे 2300 गुणुले 100. 2300 मधनं जर 2001 गेले 299 राहील, छेद 2300 गुणुले 100. 2 शून्यला हे 2 शून्य कटले, 23 एक 23, 23 एक 23, इथं राहिले 6, 23 त्रिक 69, म्हणजे 13% सूट दिली असेल, जी पर्याय क्रमांक 3 ला आहे. एकूण आपण 75 उदाहरणं भाग 1 आणि भाग 2 मिळून अभ्यासलेले आहेत. तुम्हाला माझे भाग 1 आणि भाग 2 कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणानं सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांशी हे दोन्ही पार्ट्स तुम्ही शेअर करा. ही तुम्हाला कशा पद्धतीनं ही उदाहरणं सोडून दिली, तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि देवकीज मॅथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.